आजच्या बातम्या. थोरपाणी आदिवासी पाड्यावर चोपडा आमदाराची भेट, दुर्घटनास्थळाची पाहणी, मयताच्या कुटुंबास अन्नधान्याची मदत. अहवाल. सातपुड्याच्या कुशीत असलेल्या थोरपाणी या गावात वादळात घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. सातपुड्याच्या या आदिवासी पाड्यावर बुधवारी चोपड्याचे आमदार सौ लताताई सोनवणे यांनी भेट दिली व घटनास्थळाची पाहणी करत मयतांच्या कुटुंबांचे सांत्वन केले आणि मयत पवार यांच्या आई, वडील व मुलगा यांना अन्नधान्याची मदत वितरित केली. थोरपाणी आदिवासी पाड्यावरील रविवारी सायंकाळी वादळात घर कोसळले. यामध्ये नानसिंग पवार वय 33, त्यांची पत्नी सोनूबाई पवार वय 28, मुलगा रतिलाल पवार वय 4 व मुलगी बाली पवार वय 2 वर्ष हे चौघे ढिगाऱ्याखाली दबले गेले. यामुळे ह्या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला होता. तर या दुर्घटनेत शांतीलाल नानसिंग पवार वय 6 वर्ष हा बालक वाचला आहे. आदिवासी वस्तीवर चोपड्याचे आमदार सौ लताताई सोनवणे यांनी बुधवारी भेट देत मयत यांच्या पश्चात असलेल्या त्यांचे वडील गुलाब पवार, मुलगा शांतीलाल पवार, मयताची आई यांचे सांत्वन केले. तसेच मयताच्या कुटुंबासह ह्या आदिवासी वस्तीवरील आदिवासी समाज बांधवांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील, पिनाकोडी सदा पवार, आंबापाणी येथील पोलीस पाटील दिलीप बारेला, मुका बारेला, थोरपाणीचे पोलीस पाटील लक्ष्मण बारेला व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. रात को जैसा मालूम गिरा ना, दिलीप दीदी ने रिपोर्ट किया तो रात को तहसीलदार मैडम वो किया, साहब सब आए थे ना रात को उस दिन। रात को आए थे लगा में लोग आमदार का जे आमदार छुट्टी तो चलो जलगांव से भी 2 आदमी आए थे क्या कलेक्टर ऑफिस से, साइन लेके गए क्या? तो हमारे काम का लेके गए नहीं, पुरिया से काम कर ले ऐसे क्या साड़ा में कणन काही पगार चालू कर. हां सब अन्नून मुकले रे आता हां मी जो दवाखाने में थे ना वो अन्ना साहब थे, ये मैडम है यावल को. हां